बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. धक्कादायक, या कारणांमुळे कळंबा तलावातील मासे मृत्युमुखी. कळंबा तलाव येथे गेल्या 3-4 महिन्यांपासून मासे मृत्युमुखी पडत होते. याबाबत कारण अस्पष्ट होते. मासे मृत्युमुखी पडत असल्याने नागरिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. गेल्या 15 दिवसापासून नागरिकांनी याबाबत लक्ष ठेवले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेथील परिसरातील मटण चिकन विक्रेत्यांकडून उरलेले घाण मांस तलावात टाकले जात असल्याने मासे मृत्युमुखी पडत असल्याचं निदर्शनाला आलं असल्याचं बाजीराव दिंडोरले यांनी सांगितलं. 4 महिने कळंबा तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत आणि भटक्या कुत्र्यांचा वावर आणि दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. तरी आम्ही पाहणी केली असता ठिकठिकाणी कोंबडीचे पिसे मांस आढळून आले. यावर आम्ही लक्ष ठेवून होतो. बुधवारी रात्री वाहत्या पाण्यात मांस टाकत असताना त्यांना आम्ही रंगेहात पकडले. त्यानंतरनं आम्ही पोलिसांना घटनास्थळी बोलवले. पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना निवेदन देणार आहे आणि योग्य ती कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या मटण विक्री करणाऱ्यांची दुकाने महापालिकेच्या हद्दीत आहेत. या ठिकाणी रोज कचरा उठाव करणारी गाडी येते. तरीही हे विक्रेते कळंबा तलावातच ही सर्व घाण टाकत असल्याचा आरोप बाजीराव दिंडोरले यांनी केलाय. या मटण चिकन विक्रेत्यांवर कारवाई करावी यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचंही दिंडोरले यांनी सांगितलं. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.